रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. येत आहे. नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नाशिक ही वीर सावरकरांची भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे. त्याच्यामुळे नाशिकला शालिमार चौक ना आमचं कार्यालय आहे, तिकडे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असा साधारण कार्यक्रम ठरलेला. त्यांच्या यात्रेतसुद्धा ते सहभागी होते, कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत, वी आर होस्ट, आणि त्यांचं यथोचित स्वागत होईल. नाशिक ती तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा, उद्धवजी पण असतील, परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं काँग्रेसवर टीका केली, आज तिथेच त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आपण सोबत आहात. असं जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या देशात लोकशाही आहे, या देशात लोकशाही आहे. एकमेकावर आपण टीका करत असतो, पण जेव्हा देश संकटात असतो, संविधान लोकशाही संकटात असते, तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतं. जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मी सांगू इच्छितो की 1978 साली आपण सगळे एकत्र का आला होतात, मतभिन्नता असूनसुद्धा, आणि जनता पक्षात का सामील झाला होता? कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही, संविधान आणि देश संकटात आहे, आणि आताही तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी, शिवसेना पक्षप्रमुख, हे 17 तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील, आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे. त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. राऊत साहेब प्रवीण दरेकर हॅलो 1 2 3 माईक चेक 1 2 3 माईक काय झालं? पवार साहेब देखील आहेत नाशिकमध्ये, त्यांची सभा आहे निफाडला. आपण तिकडे जाणार आहात उद्या? तर आपण जातच आहात राहुल गांधींच्यासोबत. निफाडला सभा आहे महाविकास आघाडीची, पण मी इथे नाशिकमध्ये आलेलो आहे चांदोडच्या सभेसाठी. आणि कापलं जाणार आहे भाजपकडून, स्वतंत्र वापरलं जातं. भाजपने परवा घराण्याच्या मुख्यमंत्र्यांचं तिकीट कापलं. ही भीती आहे निवडून न येण्याची. भाजपमधले किमान 250 खासदार असे आहेत या क्षणी, ते परत निवडून येणार नाही. 400 पारचा जो नारा आहे तो कदाचित 200 पारपर्यंत थांबू शकेल, अशी चित्र आहे. त्याच्यामुळे एका जागेसाठी भारतीय जनता पक्ष रोज रात्रीचे 12 तास वाया घालवत आहे. रोज 12 तास रात्री एका जागेवर चर्चा करतात. अशोक चव्हाण यांना फक्त नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा दिली. जी जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेच, ती जागा टिकावी म्हणून जर भारतीय जनता पक्ष एका नेत्याला राज्यसभा देत असेल काँग्रेस पक्षाचा, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती भीती आहे तुम्ही लक्षात घ्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, काय त्यांच्याकडे लक्ष देते?
राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या, आणि त्यांचं स्वागत होत आहे. खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं, मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून, त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे. मुंबई गिळली जाते, मराठी माणसावरती रोज अन्याय होतोय, शिवसेना लढते आहे, तो विषय गंभीर आहे. आणि कुठले फालतू विषय काढत बसला. वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील. मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेतून निघाले. स्मारकाला वगैरे भेट देण्यासाठी आपण आम्ही बघा त्यांचा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे, तो त्यांनी ठरवला आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही देशभरात त्यांनी चालवली. अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या यात्रेत सहभागी झालेलो आहोत. काश्मीर, पठाणकोट, ते आता महाराष्ट्रात येतात. त्यांच्या यात्रेचं स्वागत करणं हे आमचं काम. पण मागच्या यात्रेमध्ये ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये